नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. इकडे रविराज सरांना अर्जुन सांगत आहे की कशा पद्धतीने महिपत आता आपल्या प्लॅनमध्ये फसत आहे. तो सांगतो आम्ही काय काय केलं होतं ते. महिपतच्या घरावरती जळायला लाकूड टाकलं होतं, त्यावरती लिहिलं होतं 22 वर्षापूर्वी. त्याचबरोबर त्याला जंगलामध्येही बोलवलं होतं आणि बाबूचा फोटो दाखवला होता. हा सगळा प्लॅन आम्ही केला होता. आता महिपत बरोबर अडकत चालला आहे असं तो रविराज सरांना सांगत असतो. त्यानंतर इकडे पाहतो काय प्रियाला ह्याने महिपतने खरं गड्ड्यामध्ये का पुरायला काढलेले असते. त्यावरती ती बोलत असते असं का करायला लागलं काका, तुम्ही तर नागराजला बोलत असते, तुम्ही तर सांगा ह्यांना, मी कशाला तुम्हाला धमक्या देऊ, मी नाही धमक्या तुम्हाला दिलेल्या असं बोलत असते. पण महिपतला पूर्णपणे विश्वास असतो की हे सगळं प्रियानंच केलं होतं, कारण की प्रिया सोडून कोणालाही त्या ॲक्सिडेंटबद्दल माहिती नाही. त्यामुळे तो गुंडांना बोलतो तिला टाका खड्ड्यामध्ये. ती बोलत असते अहो मला बाहेर काढा, मी काहीच केलेलं नाही. तर यावरती महिपत बोलतो वर यायचं आहे का तुला, मग तू सांग मला गड्ड्यामध्ये भरून मरायचं आहे का गोळी खाऊन बाहेर येऊन मरायचं आहे, असं तिला बोलत असतो. मात्र त्याची ती बंदूक पाहून ही प्रिया खूप भिलेली असते, बोलत असते मी काही केलेलं नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी कशाला कबुली देऊ, माझ्याकडे एवढी हिंमत आहे का की मी तुम्हाला धमक्या देईन, असं शक्यच नाही असं म्हणत असते. तर यावरती नागराज बोलत असतो प्रिया आता तरी खरं बोल, खोटं बोलू नको. महिपत बोलत असतो हे काय बबले, हे सगळं तूच केलं आहेस ना, आम्हाला चांगलं माहीत आहे असं बोलतो. आणि त्या गुंडांना सांगतो टाका तिच्या अंगावरती माती. असं करून सगळी मिळून तिच्या अंगावरती माती टाकायला लागलेले असतात. प्रिया खूप रडत असते आणि ओरडत असते मी काही केले नाही, खरं सांगते. पण प्रियाचं काही कोण ऐकत नसतं. नागराज पण इकडे खुश होत असतो, कारण की तिला जरी काका हा म्हणत असला तरी ह्या काकांना नक्कीच नागराज हा नागच असतो. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे चैतन्य बोलत असतो की खरंच कसली भारी आयडिया आहे ना, सायली वहिनीनं खरंच छान डोकं चालवलं आहे. आणि तुम्हाला भारी वाटलं असेल नाही त्या महिपतला चेहरा बघितल्यानंतर, जेव्हा त्यानं बाबूचा फोटो बघितला तेव्हा चेहरा बघण्यासारखा झाला असेल असं चैतन्य म्हणत असतो. तर यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे का हा सगळा प्लॅन कोणाच होता, माझ्या बायकोच होता असा अर्जुन सांगत असतो. त्यानंतर इकडे पूर्णपणे गड्ड्यामध्ये प्रियाला भरलेली असते, फक्त तिचं डोकं वर असतं आणि ती म्हणत असते मी ह्यातलं काही केले नाही, तुम्ही मला मारून खूप मोठी चुकी करत आहात, कारण की मला मारलं असं की दुसऱ्या क्षणी तुम्हाला त्या ब्लॅकमेलचा फोन येणार आहे, मी तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. तर यावरती महिपत बोलत असतो खरं खरं सांग. तर यावरती ही ना प्रिया रडत रडत परत हसायला लागते आणि परत बोलते बापरे, म्हणजे महिपत भिला, कोणाच्या कॉलवरती भिला आणि तो भिऊन चाळबाळा आणि तो माझ्यावरती नाव घालतोय, तुम्हाला कळत नाही का हे सगळं मी केलेलं नाही, पण मला माहीत आहे हे कोण करू शकतं. त्यावरती महिपत बोलतो खरं सांग कोणी केलं आहे. तर यावरती बोलते मला आधी बाहेर काढा मग मी सांगते. मग महिपत बोलते टाका रेला गाडून. त्यानंतर ती बोलते थांबा थांबा सांगते, असं बोलून ती सांगते मला पूर्णपणे खात्री नाही, पण मला असं वाटतं सायलीने अर्जुन हे सगळं केलेलं आहे असं ती सांगते. असं सांगल्यानंतर महिपत बोलतो कोणत्या सुभेदारनं केलं आहे. तर यावरती प्रिया बोलते हो, कारण की तो खूप दिवस झाले मी त्यांना पाहते की त्यांचं काय चाललं आहे, काय तर वेगळं चाललेलं आहे एवढंच, पण माझ्या कानास्कोर त्यांनी करून दिले नाही असं प्रिया त्यांना सांगत असते. तर महिपत बोलतो तू आधी आम्हाला हे का सांगितलं नाहीस असं तिला बोललेलं असतो. त्यानंतर तिकडं पाहतो काय सायलीनं सगळ्यांसाठी चहा आणलेला असतो. त्यानंतर सायलीला ते बोलत असतं तर विराज हे तुला कसं सुचलं आगीचं वगैरे. तर तसं सायली सांगते का, कारण की आम्ही जेव्हा मंदिरामध्ये गेलो होतो प्रतिमा त्यांना पहिल्यापासून आगीची भीती वाटते आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा ना महिपत समोर आला होता. महिपतला पाहताच महिपतच्या हातामध्येही आग होती, ते पाहून मात्र प्रतिमा त्या खूप भिल्या होत्या. म्हणून मला असं वाटलं की ॲक्सिडेंटचा आणि आगीचा काही तर संबंध असणार आहे, म्हणून मी आगीचं काढलं होतं. आणि बाबूच्या फोटोचं पण का, कारण की इतक्या वर्षानंतरही बाबूचं काही तर झालं आहे एवढं महिपतला माहीत होतं, पण बाबूचा विषय कोण काढल याची त्याला खात्रीही नसणार आहे, म्हणून हे सगळं मी डोक्यामध्ये आणलं आणि केलं असं सायली रविराजला सांगत असते. इकडे मात्र आपण पाहतो काय की महिपतला असं वाटत असतं की खरंच हे शक्य आहे का, कारण की महिपतला असं वाटतं की खरंच अर्जुनही केलं असेल. तर त्यावरती प्रिया बोलतेस हो का नाही करणार, तुम्हाला माहिती आहे का त्या प्रतिमाला सगळं आठवायला लागलं आहे, तुम्ही मंदिरामध्ये भेटला होता तेव्हापासून तिला सगळं आठवायला लागलं आहे. तर त्यावरती नागराज बोलतो हो बरोबर आहे, वहिनीला सगळं हळूहळू पहिलं आठवायला लागलं आहे. तर यावरती महिपत बोलतो खरं असू शकतं का. तर प्रिया बोलते हो का नसणार आहे, आणि मी तुम्हाला का सांगू. महिपत बोलतो तू का सांगितलं नाही आधी आम्हाला हे, नाही तर तुला खड्ड्यामध्ये कशाला घातली असती. तर ती बोलते तुम्ही माझं ऐकून घेतलं का, तुम्ही काय केलं होतं घरी माझ्या विरुद्ध माझ्या खऱ्या आईबापांना पाठवलं, सगळे माझे तमाशे बघत राहिला तुम्ही, मला टेन्शन देत राहिला तुम्ही, मग मी कशाला तुम्हाला सांगू की काय सुभेदारांच्या घरात चाललं आहे असं बोलत असते. इकडे साक्षी मात्र तिच्या बॉयफ्रेंडचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत असते आणि तिकडे बोलत असते इतका वेळ लागतो का फोन ट्रेस करण्यासाठी, इतक्या वेळात फोन ट्रेस व्हायला पाहिजे होता. आणि तिला टेन्शन असतं तो गेला तर कुठे, माझा फोन उचलत नाही, कॉल उचलत नाही, याचं तिला टेन्शन आलेलं असतं.
त्यानंतर मात्र प्रिया इकडं सांगते की तुम्ही जर मला ह्यातून बाहेर काढलं तर मी तुम्हाला सगळे अपडेट देत राहीन सुभद्रांच्या घरात काय चाललं आहे ते. आता नागराजलाही पटलेलं असतं. नागराज बोलतो महिपतला होऊ शकतं बरं का, ते दोघेही करू शकत असतात, प्रिया करत असं वाटत नाही. आता महिपत बोलतो मग हे तुला आधी सांगायला कळालं नाही का? तर प्रिया बोलते सांगेन मी सगळं तुम्हाला, पण तुम्ही मला तुमच्या प्लॅनमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले का? तुम्ही मला बाहेर काढून टाकले. आता महिपतला विश्वास बसतो की प्रियाने केले नाही, तर प्रियाला आपल्यामध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे ते त्याच्या लक्षात आलं होतं. आणि प्रियाने बरोबर आता सायलीन अर्जुनचं नाव सांगून त्याला मात्र शॉक दिलेला असतो. कारण की ती बोलत असते जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये प्रतिमाला भेटला तेव्हा तिच्यासमोर आला होता. आता तिला सगळं हळूहळू आठवायला लागलं आहे. आता महिपतच्याही लक्षात येतं की ती म्हणते ती बरोबर आहे, मंदिरामध्ये मी जेव्हा आग तिच्यासमोर नेली तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. याचा अर्थ तिला आठवायला लागले का काय कोणास ठाऊक. महिपत मग नागराजला म्हणतो काय रे तुझं लक्ष कुठं असतं नागराज स्टेटावर, घरामध्ये वहिनीला काय आठवायला लागलं असं काही पण करून तिला जे आठवते ते विसरायला लावा असं तो म्हणत असतो. तेवढ्यातच साक्षीला ना फोन येतो आणि लोकेशन सापडतं. लोकेशन असतं तिच्या घरातलं. मग ती शॉक होते काय इथलं लोकेशन आहे असं तिला लक्षात येतं. आणि लोकेशन आल्यानंतर मात्र ती दरवाजा उघडायला जाते, कारण की लोकेशन तिच्या घरातलंच असतं. आता ती दारामध्ये पाहणार आहे की तो तिचा हिरो पाठीमागं आलेला आहे. त्यानंतर इकडं पाहतो काय आपण की सायली बोलत असते पण आता पुढं काय करायचं आपण, आता त्याला कसं तिथपर्यंत न्यायचं, त्यानंच हे केलं आहे कसं आपण उडून काढायचं. त्यावरती चैतन्य बोलतो तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जो प्लॅन करताय तो बरोबर आहे एकदम. आणि रविराज सरांना बोलतो की आता तुम्ही काळजी करू नका, तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल नक्कीच आपल्याला माहिती कळणार आहे. आता यावरती अर्जुन बोलतो बॉस तुम्हाला सांगू का, एखादा आरोपी जर गुन्हा कबूल करत नसेल तर त्याला आपण कशा पद्धतीने गुन्हा कबूल करतो यामध्ये अनेक उपाय आहेत, पण त्यातला एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला माहीत आहे ना असं बोलतं. त्यावरती सायली बोलते नेमकं म्हणायचं आहे का तुम्हाला, आता आपण कशा पद्धतीने महिपतला बोलतं करायचं. असं बोलल्यानंतर आता चैतन्य विचार करत असतो की आता अर्जुन कुठला नक्की ट्रिक वापरणार आहे व कुठल्या ट्रिकबद्दल बोलत आहे असा चैतन्य विचार करत असतो. त्यानंतर आपण पाहतो काय नागराज सेट बोललेला असतो बरोबर आहे, प्रिया म्हणते तेच बरोबर आहे, पण नागराज बोलतो तुम्ही कसं म्हणताय, कसं तिला विसरायला लावायचं, मी जास्तीत जास्त काय करू शकतो, काही तर तिला बोलून जे आठवते ते विसरण्याचा प्रयत्न करता येत नसेल पण तिला कन्फ्यूज तो नक्की करू शकतो. तर महिपत बोलतो हां तेच करा, काय पण करा, पण तिला जे आठवते ते सगळं विसरायला लावा, नाहीतर मग आपलं काही खरं नाही, नाहीतर आपलं सगळ्यांची नावं पुढे येतील असा महिपत सांगत असतो. आणि आता महिपत प्रियाला बोलतो की चला आता महिपत नागराज आणि प्रिया यांची सगळ्यांची आता बबली यांची एक टीम झाली आहे, आता तिला बाहेर काढा असं तो गुंडांना सांगतो. आता मात्र हे ऐकून प्रियाला जरा धीर आलेला असतो, कारण की आता तिचा जीव आत घुटमाळत असतो. ती बोलते अहो काका आवरा पटकन, माझा जीव आत घुटमाळतोय, मला इथून बाहेर काढा खड्ड्यातून असं ओरडत असते. आता मात्र महिपतनं गुंडांना परमिशन दिलेली असते की आता प्रियाला बाहेर काढा, कारण की प्रिया आता आपली एक टीम झाली आहे. आता प्रिया मनामध्ये खुश झालेला आहे, कारण की चला ठीक आहे आता मी त्यांच्या टीममध्ये आली आहे. महिपतने आता ठरवलं आहे काहीही करून प्रियाला सांगितलं असतं की सुभेदांच्या घरामध्ये काय हालचाली होते ते कळवायचे, आणि नागराजला सांगितलेलं असतं की तिला वहिनीला काय आठवते ते सगळं आठवते ते विसरायला लावायचं, तरच आपला प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे नागराज घरी येतो. घरी आल्यानंतर प्रतिमा एकटी चहा पीत पुस्तक वाचत बसलेली असते. तेवढ्यात तो बोलतो चहा पीत पुस्तक वाचतेस वहिनी, काय बरं झालं, मनामध्ये विचार करतो एकटी सापडली, आता हिला बरोबर मी दाखवतो असं बोलून तिच्याजवळ बसतो. आणि तिला बोलतो वहिनी बोलते काय मी तुला चहा आणू का, तर ते बोलतो नको नको बस तू, आता खूप दिवसांनी तुम्हाला एकटी आपल्या दोघांना निवांत वेळ भेटला आहे, आपण थोड्याशा गप्पा मारू असं बोलतो. त्यावरती तो बोलतो तुला आठवतं का गं मी तुझ्यासाठी कोणतं गिफ्ट आणलं होतं सगळ्यात आधी, तर त्यावरती ती विचार करत असते. तर आठव काय आणलं होतं, नक्की आठवेल तुला, आठव मुद्दाम करत असतो. तर त्यावरती मागून सुमनही आलेलं असते. सुमन म्हणत असते आज काय एवढा उशीर ते बोलत बसलेत वहिनीशी. त्यानंतर मनामध्ये विचार करते असंच काय त्रास असणार आहे की वहिनीच्या मनातून काहीतरी काढायचं आणि त्या महिपतला जाऊन सांगायचं, हाच यांचा प्लॅन असणार आहे. सुमननं बरोबर नवऱ्याला ओळखलेलं असं. तर तो बोलतो असं जरा प्रयत्न कर, अगं आठव ना, अगं गुलाबी कलरची साडी होती आणि दादासाठी कोठी शिवला होता. तर यावरती सुमन बोलते हो का, मलाही आठवत नाही कधी तुम्ही आणली होती ती साडी. तर यावरती तो बोलतो तुला कसं माहीत असणार आहे, तुझ्या लग्नाआधीची गोष्ट आहे. तर यावरती तो बोलतो असतो बरं अजून आठव, अजून काय तर मी तुला दिलं होतं, थोडं तर आठव की, काय तर आठवण्याचा प्रयत्न कर की. असा तो जबरदस्ती फोर्स करत असतो. त्यामुळे प्रतिमाला थोडंसं गरगरल्यागत होत असतं आणि तिला काहीच आठवत नसतं. ती बोलते नाही मला काहीच आठवत नाही आणि तिला त्रास व्हायला लागलेला असतो. आता हे पाहून आता सुमन म्हणते अहो काय चाललंय तुमचं, चला ना वरती, मला एक बॅग काढून हवी आहे, चला जरा वरती, असं त्याला तिथून नेण्याचा प्रयत्न करते. पण नागराज काय ऐकायला तयार नसतो. नागराज बोल थांब जरा, किती दिवसांनी मला वहिनीशी बोलायला वेळ भेटला आहे, मला तिच्याशी जरा बोलून दे. इकडे मात्र आपण पाहतो काय अर्जुन आता रविराज सरांना त्यांचा जो ट्रिकी प्लॅन आहे तो सांगत असतो. अर्जुन बोलतात आपण काय करायचं, महिपतला त्या ॲक्सिडेंटच्या जागी न्यायचं. तर यावरती रविराज बोलतो हा आता आपण काय करायचं, आरोपी जेव्हा कबूल होत नसेल तेव्हा आपण ज्या ठिकाणी त्यानं गुन्हा केला आहे त्या ठिकाणी आपण त्याला घेऊन जायचं.
याचा अर्थ चैतन्य बोलतो, याचं तुम्हाला असं म्हणायचं आहे का जिथे ॲक्सिडेंट झाला तिथं महिपतला घेऊन जायचं? तर सायली बोलते, मग त्या पद्धतीने काय होईल? त्यावरती रविराज सांगतो, जेव्हा आरोपी कोणताही गुन्हा कबूल करत नसेल तेव्हा त्या ठिकाणी त्याला घेऊन गेल्यानंतर मात्र तो काहीतरी चुका करतो, चाच पाळतो आणि काहीतरी बोलतो, त्यामुळे काहीतरी आपल्याला दिशा नक्कीच भेटते. आता मात्र अर्जुनचा रविराज सरांचा प्लॅन ठरलेला आहे, कशा पद्धतीने आता महिपतच्या तोंडातून खरं उघडून घ्यायचं. इकडे मात्र सुमन वहिनीला त्रास होत आहे म्हणल्यानंतर बनवऱ्याला अडवायचा प्रयत्न करत असते, पण तो काय तयार नसतो. त्यानंतर तो बोलतो, आठवते का मी तुला अजून एक दिलं होतं, दागिना दिला होता, आठव काय दिलं होतं, चेन दिली होती, असं बोलतो. त्यानंतर प्रतिमा बोलते, खरंच भाऊजी मला काहीच आठवत नाही, तुम्ही जे सांगताय ते, असं होऊन तिला त्रास व्हायला लागलेला असतो. त्यानंतर ती बोलते की तुम्ही जे दिलं होतं ते खरंच मला आठवत नाही, पण मला दुसरं आठवत आहे. तर यावरती नागराज बोलतो, हां बरोबर, तुला काय आठवतं, तुला आठवणार नाहीस, नाही तुला कुठलं काय आठवतं आहे, असं मुद्दाम तिला काय आठवत नाही हे तिला दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. सुमन मात्र त्याला वरती घेऊन जात असते, पण तो काय ऐकत नसतो. अगं बघ की ती चेन दिली होती, चेन म्हटल्यानंतर मात्र आता प्रतिमा बोलते, मला आठवते, एक चेन आठवते, पण कुठली चेन आठवते तुम्हाला सांगू का? अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी पूर्ण आजीने अर्जुनसाठी आणलेली चेन, त्यावर तिनं सूर्यासारखं असं पेंडेंट पण होतं. आता मात्र हिला वाटतं की आता हिला म्हणजे बड्डेच्या रात्रीपर्यंत सगळं आठवायला लागलं का काय? तर प्रतिमा सांगत असते, हो त्याच दिवशी अर्जुनने आपल्या तन्वीचा हात मागितला होता लग्नासाठी. ती बोलली होती, मी असो किंवा नसो पण माझी एक इच्छा आहे, या दोघांचं लग्न व्हावं. आता मात्र नागराज विचार करतो, याचा अर्थ हिला बड्डे पार्टीपर्यंत सगळं आठवतं आहे, ॲक्सिडेंटपूर्वीचं सगळं आठवतं आहे. जर आता हिला ॲक्सिडेंट आठवला आणि मी आठवलं तर काय होणार, असा आता नागराज विचार करत असतो. नागराज तिची याददाश्त घालवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःला टेन्शन घेऊन बसलेला असतो. आता रविराज बोलतो, हो ठीक आहे, तुम्ही बोलते तसं करूया. आता अर्जुनचा त्यांचा प्लॅन ठरलेला आहे. सायली बोलते, बरोबर आहे, आता तुम्ही म्हणत तसं आता आपण पाठीमागं सरायचं नाही, आता महिपतचा डाव कसा उलटून लावायचा हे आपण ठरवले आहे. आता अर्जुनने बरोबर प्लॅन ठरवले आहे, त्यामध्ये रविराज सरांची त्याला मदत होत असते. आणि त्यामध्ये आता चैतन्य बोलतं, रविराज सर तुम्ही काळजी करू नका, आपण ह्या दोघांच्या बरोबर आहे आणि मला आता पूर्णपणे खात्री आहे की सायली बहिणी आणि अर्जुन यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहेत, असं आता चैतन्य सांगितले आहे. हे पाहून आता रविराज सरांनी थोडासा दिलासा आलेला असतो की काही वर्षांना का होईना पण त्यांचा ॲक्सिडेंट कोणामुळे झाला हे मात्र सगळ्यांसमोर येईल. आता सायली बोलते, आता महिपतला त्याचं ढोंग सगळ्यांपुढे उघडं करणारच आहे. आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहत असतो की अर्जुनला सायली बोलते की आपण असं करूया की ॲक्सिडेंटच्या जागी आपण काय करूया, प्रतिमा आत्याला तिथे आणूया, त्यामुळे तिला पाहिल्यानंतर मात्र महिपत नक्कीच आज पडेल. आता हा प्लॅन सायलीचा जो आहे तो नक्की सक्सेसफुल होईल, कारण की ज्यावेळी महिपत प्रतिमाला त्या ठिकाणी पाहिल तेव्हा मात्र तो काही ना काही चूक करून राहणार. आणि आता अर्जुनला हा सायलीचा प्लॅन नक्कीच आवडलेला आहे. आता आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे, त्यामध्ये काही इंटरेस्ट होणार आहे ते.